रामराम शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापूस या शेतमालाचे वेगवेगळ्या बाजार समितीतले बाजारभाव। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, पहिली जी बाजारपेठ आहे इथे अमरावती ही आहे। इथे 70 क्विंटलचा आवक होता। 6800 रुपये कमीत कमी दर आणि 7350 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला। नंतर जी बाजारपेठ मित्रांनो आहे पारशिवनी कापूस बाजारभाव इथे पाहणार आहोत आपण। 249 क्विंटलची इथे आवक होती। 6700 रुपये कमीत कमी दर आणि 7000 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापूस या शेतमालाला भेटला। त्यानंतर उमरेड कापूस बाजारभाव इथे आपण पाहणार आहोत। 231 क्विंटलची इथे आवक होती। 7000 रुपये कमीत कमी दर आणि 7350 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला। नंतर मित्रांनो, देऊळगाव राजा कापूस बाजारभाव इथे पाहणार आहोत। 300 क्विंटलची इथे आवक होती। 6800 रुपये कमीत कमी दर आणि 7585 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला होता। नंतरची बाजारपेठ वरोरा कापूस बाजारभाव इथे पाहणार आहोत। 762 क्विंटलचा इथे आवक होता। 6000 रुपये कमीत कमी दर आणि 7411 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापूस या शेतमालाला भेटला। वरोरा खांबाळा इथे 226 क्विंटलची आवक होती। 5600 रुपये कमीत कमी दर आणि 7400 रुपये जास्तीत जास्त दर इथे वरोरा खांबाळा या बाजार समितीत भेटला। काटोल कापूस बाजारभाव बघू शकता। 35 क्विंटलची इथे आवक होती। 7000 रुपये कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर इथे 7100 रुपये एवढा कापसाला भेटला। हिंगणघाट बाजार समितीला बघू शकता 6500 रुपये कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर 7670 रुपये। वर्धा बाजार समितीला 375 क्विंटलची आवक होती। 6850 रुपये कमीत कमी दर आणि 7500 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापूस या शेतमालाला भेटला। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, कारण डेली बेसिसवर मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो। नंतरची बाजारपेठ बघू शकता सिंधी सेलू कापूस बाजारभाव इथे पाहणार आहोत। 2120 क्विंटलची इथे आवक होती। 6000 रुपये कमीत कमी दर आणि 7620 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला। फुलंब्री बाजार समिती 104 क्विंटलची आवक होती। 8000 रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर इथे भेटला। कडमेश्वर बाजार समितीला 711 क्विंटलची आवक होती। 6500 रुपये कमीत कमी दर आणि 7200 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला। आणि मित्रांनो, हे 21 तारखेचे भाव आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तुम्ही जर कापूस विकला असेल तर काय भाव विकला आणि कुठल्या बाजारपेठेत विकला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना त्यांची मदत होईल। आणि तुम्हाला काय वाटते, समोर जाऊन कापसाचे भाव वाढते घटते हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये तुमचं कमेंट टाका। धन्यवाद मित्रांनो।